यश सिम्मी मॅम आणि समीर सर सोबत वर काय करत होता? Come, 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 come. Attention, everyone. Attention. हॅलो. तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आमच्या पप्पांनी म्हणजेच तुमच्या सरांनी तुमचं स्वागत केलं आहेच, पण मलाही तुमचं स्वागत करायचंय. पप्पा, एक रिक्वेस्ट होती. लक्ष्मीपूजनाच्या आधी मला आपल्या सगळ्या गेस्टना दिवाळीचं गिफ्ट द्यायचंय. चालेल ना? तर मी पप्पांना म्हणजेच तुमच्या सरांना अशी विनंती करते की त्यांनी त्यांच्या लाडक्या नातवाच्या हातून तुम्हा सगळ्यांना हे गिफ्ट्स द्यावीत. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. आमच्या सुनबाई अतिशय बरोबर बोलल्या. आज लक्ष्मीपूजनाच्या निमित्तानं तुम्हा सगळ्यांना मला गिफ्ट द्यायलाच पाहिजे. मी माझ्या लाडक्या नातवाच्या हातून तुम्हाला गिफ्ट देणार आहे. आता मी माझ्या नातवाला विनंती करतो की त्यांनी माझ्या बाजूला उभं राहावं आणि सगळ्यांना गिफ्ट द्यावी. ऑफिसमधला सगळा स्टाफ समीरला बॉस आणि मला एम्प्लॉई समजतो. आजोबा पुन्हा विसरले वाटतं. आजोबा आजोबा प्लीज असं करू नका, प्लीज. ये रे. पुष्कराज ये. या. हा माझा लाडका नातू पुष्कराज. हा तुम्हाला आता गिफ्ट वाटेल. घे गिफ्ट वाट. म्हणजे पप्पा पण लाडक्या नातवाचं खोटं लपवण्यासाठी इतके प्रयत्न करतात. नेव्हर माइंड, आजचा चान्स गेला तरी काही हरकत नाही. पण लवकरच खरं काय ते मी सगळ्यांसमोर आणेनच. पण तोपर्यंत हे खोटं माझ्या फायद्याचं कसं ठरेल हे मी बघतेच. थँक्यू देवा, थोडक्यात वाचलोय. ते इथून सटकायला हवं, नाहीतर पुन्हा काहीतरी प्रॉब्लेम व्हायचा. यश, अरे यश, कुठे होतास तू? किती फोन केले तुला? आपण एकत्र आलो असतो ना. आणि मला सांग, तू सिम्मी मॅम आणि समीर सरांसोबत वर काय करत होता? ऍक्च्युली अगं ते यश, अरे यांना तुझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं. हॅलो मॅम. हॅलो सर. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. तुम्ही बोला ना. काय झालं काय काय झालं? अरे यश, या? आज लक्ष्मीपूजन आहे ना, हं. तर मी आजपासून एक नवीन बिझनेस सुरू करायचा निर्णय घेतलाय. अच्छा. तर त्यासाठी भांडवल म्हणून
एक्सक्यूज मी मॅम फोन घेते. हा परी बाळा बोल. तू कधी येणार आहेस घरी? बाळा पूजा झाली ना की मी लगेच येते. हा काय झालं? अरे त्यासाठी भांडवल म्हणून मला एक 2 करोड रुपयांची गरज होती. तुम्ही काहीतरी सुरू करताय काका? हम्म. तुम्ही बोलला नाहीत काही मला? अरे पप्पांशी हवं तर मी नाही आजोबांशी मी बोलेनच ऑफकोर्स. आय एम जस्ट ग्लॅड की तुम्ही काहीतरी स्वतःच सुरू करतायत. थँक्यू. हा चेक साईन शुअर. प्लीज. तू लवकर घरी ये, मला तुला काहीतरी दाखवायचंय. काय दाखवायचंय? आपल्या घरी पॅलेस आलाय. खरंच पॅलेस? तू मला तुझ्या बरोबर नाही घेऊन गेलीस ना, म्हणून मी रुसले होते. म्हणून मंडू काकाने माझ्यासाठी मातीचा पॅलेस बनवला. काय बंडू काकांनी? हो. वाव. पण आई बेटा बंडू काकाला जास्त त्रास नको देऊस हं? त्यांची तब्येत बरी नाहीये ना. हो आई. आणि मी इथली पूजा झाली ना की लगेच येते. मग आपण घरी पण पूजा करू. हो आई. बाय बेटा ठेवते. परी ए परी अगं हे बघ. वाव पॅलेस. का तुम्ही सांगितलं आईला बंडू काकांनी माझ्यासाठी पॅलेस बनवलाय? काय कसा वाटला पॅलेस? आवडला का? हो. एक छोटासा पॅलेस. ओ एक छोटासा पॅलेस. एक छोटासा पॅलेस. एक छोटासा पॅलेस. आई पटी परीसाठी आणि काका काकूसाठी एक छोटासा पॅलेस. परीसाठी हे जागेवरून उठले. तिच्या आनंदासाठी स्वतःच्या हाताने पॅलेस बनवला. परीने यांच्या चेहऱ्यावरचं हास्य परत आणलं. परमेश्वरा, दिवाळीला आमच्या घरी आनंद परत आणलास. अशीच कृपा ठेव रे बाबा. समीर, काय अजून? आज घरात लक्ष्मी पूजन आहे. हो. आपल्या वडलोबारची लक्ष्मीची मूर्ती ठेवलेली नाही. गेली कुठे ती? मूर्तीचं तर मित्र काकू म्हणाले होते मी बघते म्हणून. तुला बघायला काय झालं होतं पण? सॉरी मी बघतो. आलोच आहे.